तर एक तैत्तरीय उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे पहा, का जे तैत्तरीय उपनिषदात अशी गोष्ट आहे का भारद्वाज ऋषी जे आहेत, भारद्वाज मुनी, तर ते मुनी अभ्यासाला बसले, वेदांच्या अभ्यासाला बसले. त्यांचं आयुष्य संपलं. पूर्वी साधारणपणे 100 वर्षाचं आयुष्य असं गृहीत धरलं जायचं. तर त्यांचा एक जन्म संपला तरी त्यांचा अभ्यास संपला नाही. मग त्यांनी इंद्राकडनं आणखीन एक जन्म मागून घेतला तरीही अभ्यास संपला नाही. शेवटी जवळपास ते 300 वर्ष ते अभ्यास करत होते, तरीही वेदांचा अभ्यास हा पूर्ण होऊ शकला नाही. मग पूर्ण होऊ शकला नाही, त्याच्यानंतर मग लक्षात आलं का ह्याचं विभाजन करण्याची गरज आहे. मग विभाजन करायचं म्हणजे काय करायचं, तर व्यासमुनींनी त्याचे 4 भाग केले. एक ऋग्वेद, दुसरा सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद, असे 4 भाग केले. हे 4 भाग केल्यानंतर मग अभ्यास करणं जरा सोयीचं झालं. मग आता त्याच्यामध्ये आता वेद म्हटलं का तुम्हाला तर सगळे तुम्ही संस्कृतचे विद्यार्थी असल्यामुळं तुम्हाला तर हे माहितीच असेल का विद धातूपासनं वेद घय प्रत्यय लावल्यानंतर तो वेद हा शब्द होतो. तर वेद हा शब्द असा आहे तर त्याच्यामुळं ज्याचं जाणणे, वेद म्हणजे जाणणे, ज्याचं ज्ञान, ज्या गोष्टीचं ज्ञान आहे ते जाणण्याचं जे आहे ते वेद आहेत. असे हे 4 वेद झाले. 4 वेद झाल्यानंतर मग त्याच्यामधला ऋग्वेद हा जो वेद आहे हा सर्वात प्राचीन आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 10,580 ऋचा आहेत आणि 1028 हे सूक्त आहेत. 1028 सूक्तांमध्ये अग्निसूक्त जे आहे ते सर्वात पहिलं आहे. आता जे सूक्त म्हणजे काय, तर उक्त म्हणजे चांगलं, उक्त म्हणजे बोलणे. उक्त हा धातू जो आहे तो वच धातूपासनं उक्त हा संस्कृतमध्ये शब्द तयार झालेला आहे. म्हणजे चांगलं रीतीने सांगणं, याचा अर्थ सूक्त झाला. आता सूक्तांमध्ये काय झालेलं असतं का देवतांची स्तुती केलेली असते. आता त्याच्यामध्ये ऋक म्हणजे काय, ऋग्वेदमधलं ऋक म्हणजे काय असतं का, ऋक म्हणजे छंदोबद्ध रचना. जे आपल्याकडे ज्या रचना केलेल्या असतात त्या वेगवेगळ्या छंदात केलेल्या असतात. आता तुम्हाला कदाचित पुढच्या सेमिस्टरला छंद वगैरे सगळे येतील, तर कोणते कोणते छंद आहेत वगैरे त्याच्यातली अभ्यासाला येतील. तर त्या ह्याच्यानुसार ती छंदोबद्ध रचना जी आहे त्याला ऋचा म्हणतात. तर ह्या ज्या आहेत तर आणि अशा अनेक ऋचांचे मिळून सूक्त बनलं जातं. आता सूक्त बनलं जातं ह्याचं केव्हा असतं, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. तर एक जे आहे ते क्षुद्र सूक्त, म्हणजे ज्याच्यामध्ये 3पेक्षा कमी जे त्यात ऋचा आहेत ते म्हणतात त्याला क्षुद्र सूक्त म्हणतात. आणि जे महासूक्त जे आहे त्याच्यामध्ये 3पेक्षा अधिक ऋचा त्याच्यात असतात, ते महासूक्त. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचं कारण ह्याच्यासाठी आहे का हे तुम्हाला सूक्त म्हणजे काय आणि हे सगळं प्रस्तावनेमध्ये ही थोडीशी माहिती आवश्यक आहे. तुम्हाला टिपा द्यायच्या असतात तेव्हा प्रत्येक वेळी एकच माहिती लिहिली तर त्या परीक्षकाला, वाचणाऱ्याला पण वाटेल का एवढंच यांना माहिती आहे. पण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही माहिती लिहिली उत्तरांमध्ये तर तुम्हाला त्या सूक्तांचा अर्थ कसा लावता येईल हे तुम्हाला सांगता येईल आणि मग परीक्षकालाही काही वेगळी माहिती आहे या विद्यार्थ्याला याची जाणीव होईल. आता त्याच्यानंतर जो मंत्रांचा जो समूह आहे त्याला सूक्त म्हटलं जातं. आता वैदिक मंत्रांच्या समूहाला सूक्त म्हणतात. मग त्याच्या सूक्तांमध्ये काय काय आहे, तर संपूर्ण ऋषिवाक्यम तू सूक्तमयी मिथ्याभिधीयते, असं म्हणजे जे ऋषींनी जे वचन जे सांगितलेले आहेत त्याच्यात ते जे आहेत ते सूक्तांमध्ये रचना त्याची मांडलेली आहे. आता त्या ह्याच्यामध्ये सूक्तांमध्ये 4 प्रकार आहेत. पहिला आहे देवता सूक्त. स्लाइड्स तुम्ही दाखवता का मी हे करू? हां हो. त्यामध्ये 4 प्रकार असतात.
एक देवता सुक्त असतं, दुसरं ऋषी सुक्त असतं, तिसरं अर्थसुक्त असतं आणि चौथं छंद सुक्त असतं. आता हे 4 प्रकार जे आहेत त्या देवता सुक्तामध्ये काय असतं का देवतेची त्या माहिती असते किंवा स्तुती असते, त्याला म्हणतात देवता सुक्त. आणि ऋषींनी जी स्तुती केलेली आहे, ऋषींनी जी केलेली आहे, ऋषींच्या स्तुतीने जे प्रवृत्त झालेले आहेत सुक्त, त्याला म्हणतात ऋषी सुक्त. आणि त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते अर्थसुक्त, म्हणजे आपल्या जे भौतिक ज्या प्रयोजनांची पूर्ती ज्याच्यात झालेली असते त्याला अर्थसुक्त म्हणतात. आणि ज्या मंत्रांची छंदात रचना आहे त्याला छंदसुक्त असं म्हणतात. तर असे हे सुक्त जे आहेत हे 4 प्रकारचे आहेत. आता आपल्याला काय करावं लागतं का सुक्त लिहिताना, सुक्ताचं लिहिताना आपल्याला त्या कोणत्या ऋषींनी केलेलं आहे वगैरे ही सगळी माहिती ही सर्वात प्रथम आपल्याला माहिती पाहिजे. तर मग त्याच्यासाठी कसं सांगितलं जातं, ऋषीं तू प्रथम ब्रूयात छंदस्तु तदनंतरम देवतामय मंत्राणाम कर्मस्वेव मिती श्रुती. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो का पहिलं हे ऋषीचं नाव दिलं पाहिजे, तुम्ही ऋषीचं नाव दिलं पाहिजे, कोणत्या ऋषींनी ही रचना केलेली आहे. आणि दुसरं म्हणजे काय का ती कोणत्या देवतेसाठी केलेली आहे ते लिहायचं. आणि तिसरा भाग असतो का ती कोणत्या छंदात आहे ते लिहा. आणि त्याच्यानंतर ती जी ऋचा किंवा सुक्त जे आहे ते यज्ञामध्ये कशासाठी वापरलं जातं आहे, त्याचा कोणत्या ह्याच्यासाठी विनियोग काय तो असा सांगावा लागतो. आता आपण प्रत्येक रामरक्षा म्हणताना सुद्धा जपे विनियोग हा म्हणजे जप करतो आपण, मग त्याचा जप करतो म्हणजे त्याचा विनियोग कशासाठी आहे तर त्याचा पुढे त्याच्यात फलश्रुतीमध्ये सगळं त्याचं येतं. तर हे जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला त्या सांगणं पहिलं आवश्यक आहे. आता ऋग्वेदामध्ये मंडल आहेत. मंडल म्हणजे त्याचे विभाजन आहे. म्हणजे जसे आपण धडे असतात आणि त्याचे पोट विभाग असतात तसे किंवा अध्याय असतात, त्या अध्यायामध्ये समास असतो. आता दासबोध तुम्ही वाचला असेल तर अध्यायामध्ये समास असतात वेगवेगळे. किंवा ह्याच्यामध्ये आता ह्या ऋग्वेदामध्ये त्याला मंडल असं म्हणतात. तर त्या मंडलामध्ये 10 मंडल आहेत ऋग्वेदामध्ये. त्या 10 मंडलामध्ये पहिल्या मंडलातला पहिलं सूक्त जे आहे ते अग्निसूक्त आहे. आता अग्नी ही सर्वात प्राचीन देवता आहे, त्याच्यामुळं तिच्यावरती खूप साऱ्या रचना झालेल्या आहेत. तर जवळपास ऋग्वेदामध्ये 200 रचना ह्या अग्नीवरती आहेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळपास 1/5 भाग हा अग्नीच्या वरती सूक्त आहेत. त्या 1028मध्ये जे सूक्त आहेत त्याच्यामध्ये जवळपास 200 सूक्त हे अग्नीवरती आहेत. आणि त्याच्यातलं पहिलं सूक्त जे आहे ते आपल्याला अभ्यासाला आहे, अग्निसूक्त. आणि त्याच्यामुळं म्हणजे अगदी ऋग्वेदाचं प्रथम मंत्र संहिता म्हणतात. संहिता म्हणजे ज्याच्यामध्ये मंत्र असतात ते संहिता. आता मंत्र ह्या शब्दाचा अर्थ कदाचित तुम्हाला माहितीच असेल का मनन करण्यासाठी जे असतं ते मंत्र त्याला असं म्हणतात. तर ते सगळे शब्द हे आपण कशासाठी का केवळ आपण माहिती व्हायलाच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची, म्हणून आपण त्या दिलेल्या असतात. तर त्याच्यामध्ये हे जे आहे तर ऋग्वेदातला हा कोणता आहे, ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातला पहिलं सूक्त म्हणजे 1.1 असं आपण म्हणतो त्याला. त्याची देवता कोणती आहे तर अग्नी आहे. आणि मग हे सूक्त कोणी रचलं आहे तर मधुच्छंदा ऋषी नावाच्या ऋषींनी रचले. आता मधुच्छंदा विश्वामित्र असं पण त्यांना म्हणतात, कारण विश्वामित्र हे त्यांचे वडील आहेत असं हे केलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे. तर मधुच्छंदा विश्वामित्र असं त्या ऋषींचं नाव आहे. आणि ह्याचा जो छंद आहे तो गायत्री छंद आहे. आता गायत्री छंद म्हणजे काय असतं तर गायत्री छंदामध्ये 3 चरण असतात. तर त्या 3 चरणामध्ये तिसरा जो 3 चरणामध्ये प्रत्येक चरणामध्ये 8-8 अक्षरं असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये 4
हे 24 अक्षरे वर्ण येतात. तर ते जे आहे ते अग्निसूक्त आपल्याला आता आज अभ्यास करायला आपण त्याचा अभ्यास बघूया. त्याच्यात आता आपल्याला जे 10 मंडलं आहेत तर हे वेगवेगळ्या ऋषींनी केलेले आहेत. आता तुम्ही जर समजा, मला असं वाटतं का ह्याच्यासोबत आपण हातोहात अशीही सवय ठेवा का प्रत्येक एक चार्ट केल्यासारखा करा का अग्निसूक्त कुठल्या मंडलातला कुठला आहे, ऋग्वेदातला आहे, 1.1 आहे, त्याच्यानंतर त्याचे ऋषी कोण आहेत, देवता कोण आहे, हे सगळं लिहायची एक सवय हाताला ठेवली तर तुम्हाला एक रेडी रेकनरसारखा एक चार्ट तुम्ही करू शकता का बुवा हे अग्निसूक्त झालं, मग इंद्रसूक्त कोणत्या ह्याच्यातलं आहे, दुसऱ्या मंडलातलं आहे, कितवं आहे, हे सगळं आपण सतत जर असं तयार करत राहिलं ना तर एक आपल्याला अभ्यासाच्या नेटच्या दृष्टीने आणि अभ्यासाच्या दृष्टीने ही माहिती सहज आपल्याला उपलब्ध आपल्याच, आणि कधीही आपण लिहिल्यानंतर आपल्याला विसरायला कमी होतं. आणि एखादा चार्ट आता समजा मी जरी तुम्हाला करून दिला, रेडी रेकनरसारखा करून दिला, तर ते तुमच्या लक्षात राहणार नाही किंवा ते हे नाही राहणार, स्मरणात राहत नाही का, तर ते आपल्या हाताने जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याची आपल्याला जास्त लक्षात राहण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्याच्यामुळं तुम्ही हे सतत करून ठेवत चला. अभ्यास करण्याचं एक सिस्टीम लावली ना का मग त्याचा अभ्यास आपल्याला सोपा आणि चांगला वाटतो. असाइनमेंटचं एक लोड घेऊन काहीतरी लिहायचं आणि मग ते असाइनमेंट घाई गडबडीने पाठवायच्या असं न करता सुरुवातीपासूनच जर सगळं व्यवस्थित करत राहिलात तर असाइनमेंटला पण तुम्हाला असं त्याचं दडपण येणार नाही. आता मान्य आहे का तुम्ही सगळे बाकीच्याही कामात असाल, मला त्याच्याबद्दल सांगायचं नाही, पण एक अभ्यासाच्या सिस्टीम्स व्यवस्थित लावल्यात तुम्ही तर तुम्हाला ते चांगलं जाईल अभ्यास करण्याच्या दृष्टीने. आता हे जे अग्निसूक्त आहे त्याचं पहिली जी ऋषा आहे तर ती आपण बघूया. या इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? हॅलो. हां, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही ना, काही लक्षात? हां, लक्षात. हां, ठीक आहे. तर आता अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवऋत्मिजम होतारम रत्नधातमम. आता ह्यामध्ये काय आहे का अग्निम, आता त्याचा जो अन्वय असतो तो आपण मनाने करण्याचा प्रयत्न करावा. का ह्याच्यात काय आहे, अग्निम इळे, असं इळे म्हणजे स्तुती करणे. आता ह्या मंत्रामध्ये मधुच्छंदा ऋषी जे आहेत ते अग्निदेवतेची स्तुती करतात. आता अग्निदेवताची स्तुती करताना काय म्हणतात का यज्ञाचा जो ऋत्विज म्हणजे जे यज्ञासाठी आपण जे पुरोहित म्हणतो की नाही, तर यज्ञाच्या पुरोहितांचे एक प्रकार असतात. आता त्याच्यात मी तुम्हाला एक स्लाईड पण पाठवलेली आहे आणि ती तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती. पण त्याच्यात कसं असतं का ऋग्वेदाचे जे पुरोहित आहे त्याला होतृ म्हणतात. होतृ किंवा त्याचं मग प्रथमा विभक्ती त्याची होता होते आणि होतारम म्हणजे ही द्वितीय विभक्ती झाली आहे. तर ऋचा ऋचा म्हणजे ज्या आता आपण जे आत्ता हे केलं संहिता जे मंत्र जे आहेत त्याला ऋचा म्हणतात. ऋकपासनं ऋचा असं झालेलं आहे. तर हॅलो. हां हां श्लोक. हां, म्यूट करा तुम्ही. तर ऋग्वेदाचं जे ऋचा म्हणून जो देवतांना आवाहन करतो त्याला होता म्हणतात. त्याच्यानंतर यजुर्वेद जो वेद आहे त्याच्यातला जो यज्ञासाठी जो आवाहन करणारा, देवतांना आवाहन करणारा जो असतो त्याला अर्ध्वर्यू म्हणतात. अर्ध्वर्यू म्हणजे यजुर्मंत्र म्हणून तो देवतांना आहुती देतो आणि यजमानांच्या हातून तो द्यायला सांगतो. तर त्याला असं अर्ध्वर्यू म्हणतात. आता यज्ञामध्ये त्याचा मान हा पहिला असतो. आता हे एवढं डिटेल नॉलेज आपण जर असं म्हटलं, जर समजा आपण होताच्या खालीच जर समजा ऋग्वेदातल्याला देवतांना आवाहन करणाऱ्याला होता म्हणतात
यजुर्वेदातले आवाहन करणाऱ्याला अर्ध्वर्यू म्हणतात. तर हे जर सगळं आपण लिहिलं तर काय होईल का आपलं नॉलेज चांगलं आहे हे परीक्षकाच्या लक्षात येईल. मग नुसतं जेव्हा आपण उत्तर लिहिताना जर समजा काहीतरी आपलं एखादं समजा चुकलं तरी पण नाही ह्या व्यक्तीला सगळ्या बाकीच्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत, त्याच्यामुळं तुमच्या मार्कांवरती हा चांगलाच परिणाम होईल. एखादं जरी समजा चुकलं किंवा काही कमी जास्त झालं तर. आता सामवेदाचा जो देवतांना आवाहन करणारा असतो त्याला उद्गातृ असं किंवा उद्गाता असं म्हणतात. तर उद्गाता म्हणजे जो उद म्हणजे म्हणणे आणि गाता म्हणजे ते सामांचं गायन. आता सामवेदामध्ये हे सगळे गायनाचे प्रकार आहेत. सामवेद हा गायनासाठीच प्रसिद्ध आहे आणि मग त्या सामांचं जे गायन करून जो देवतांना आवाहन करतो त्याला उद्गाता असं म्हणतात. आणि अथर्ववेदाचा जो आहे आवाहन करणारा त्याला ब्रह्मन किंवा ब्रह्मा असं म्हणतात. तर हे सगळं मंत्रोच्चार जे केलं जातं ते बरोबर केलं जातं आहे का नाही, त्याच्यानंतर ह्या यज्ञाच्या ज्या विधी आहेत त्या व्यवस्थित होत आहेत का नाही, याचा जो सगळी पाहणारा जो आहे त्याला ब्रह्मन किंवा ब्रह्मा असं म्हणतो. आणि हा अथर्ववेदाचा आहे. तर आता हे आपलं झालं. आपण आता ऋग्वेदातलं पाहतोय, त्याच्यामुळं होतारम आता जो शब्द आलेला आहे, तर होता म्हणजे आता हा यज्ञाच्या ह्याच्यासाठी देवतांना आवाहन करणारा जो आहे तो होता. आणि यज्ञाचा पुरोहित म्हणजे तेच. आता तुम्हाला म्हणजे आता जे अग्नीसाठी नावं दिलेले आहेत ते पण आपण एक लक्षात घेतले पाहिजेत का अग्नीसाठी काय काय नावं दिलेले आहेत. तर जातवेदस. जातवेदस म्हणजे काय का ज्याला सगळं उत्पत्तीचं ज्ञान आहे असा. आणि त्याच्यानंतर सप्तशीर्ष वगैरे हे सगळे जे नावं दिलेले आहेत, तर हे नावं जे आहेत ते आपण एक व्यवस्थित त्याच्यासाठी काय काय विशेषणं आहेत अग्नीसाठी ते आपण एका कागदावरती असे लिहून काढायचे सूक्तांमधले. आता अग्नी ही पृथ्वीस्थानीय देवता आहे. त्याच्यात कसे आहेत का वेगवेगळे भूव वगैरे हे जे सगळे जे 7 जे स्थान आहेत त्याच्यामधल्या पृथ्वीस्थानीय देवता ही अग्नी आहे. पृथ्वीस्थानीय म्हणजे तिचं वास्तव्य कुठे असतं का पृथ्वीवरती आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अग्नीशिवाय तर कोणताच विषय होऊच शकत नाही. अग्नीशिवाय आपण जेवण करू शकत नाही, दिवे लागल्याशिवाय काहीच नाही. आणि आता आधुनिक युगामध्ये तुम्हाला मोबाईल रिचार्ज केल्याशिवाय किंवा चार्जिंग झाल्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही, जगाच्या बरोबरही राहू शकत नाही. म्हणजे अग्नीचं स्थान हे किती महत्त्वाचं आहे हे याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल का अग्नी ही अतिशय प्रमुख देवता आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यासाठी काय काय विशेषण वापरले तर होता वापरला आहे, नेता वापरलं आहे, पुरोहित वापरलं आहे, ऋत्विज वापरलं आहे, कविकृतू वापरलं आहे. आता ते जसे जसे श्लोक येतील तसे मी तुम्हाला त्यांची विशेषणं सांगेन. पण तुम्हीसुद्धा जेव्हा सूक्त वाचता तेव्हा हा शब्द कशासाठी वापरला आहे ह्याचा थोडासा अभ्यास करून ते सूक्त वाचा. नुसतंच पाठांतर करू नका किंवा नुसतंच डोळ्याखालनं ते अनुवाद वाचायचा असं न करता त्याच्यातनं खोलात जाऊन त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आता आपण आपल्या शरीरामध्ये सुद्धा अग्नी असतो, तर त्याला आपण वैश्वानर म्हणतो. वैश्वानर म्हणजे आपण म्हणतो ना माझा जठराग्नी पेटलेला आहे, म्हणजे जठरामध्ये जो अग्नी आहे त्याला जठराग्नी किंवा वैश्वानर असं म्हणतो आपल्या शरीरातल्या. त्याच्यानंतर लाकडामध्ये जो असतो त्याला दावानल म्हणतात. आणि तो जलामध्ये जो असतो पाण्यामध्ये असतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल का पाण्यात अग्नी कुठून आला, तर आता तुम्ही पाहिलंच असेल एखाद्या बोटीवर काही हे ज्वालाग्राही पदार्थ सांडला तर तो पेटला जातो. मग त्याला म्हणजे असं नाही होत का ते पाणी आहे म्हणून तिथे आग नाही, पाण्यातही आग लागलेली असते. मग त्याला वडवानल म्हणतात. त्याच्यानंतर जो ह्याच्यामध्ये असतो आकाशात वीज चमकते, त्या वीज चमकलेलं त्याला काय म्हणतात विद्युत अग्नी. आता ह्या सगळ्या हे अग्नीचे प्रकार झाले. आणि आपण जे आपल्या घरांमध्ये जे आपल्या सतत आपण वापरला जातो
कारण ते अग्नी हे स्वयंपाक करणं, आपल्याला दिवे लावणं वगैरे हे सगळं हे आपल्याला आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये अग्नीमध्ये जेव्हा आपण अग्नीशिवाय तर राहू शकत नाही. आणि आपल्या हिंदू संस्कारांमध्ये जे 16 संस्कार आपले जे लावलेले आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये, का आपल्या जन्मापासूनचे ते मृत्यूपर्यंत प्रत्येक विधीला अग्नीचा संबंध हा असतोच. आता आपण म्हणतो का देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने विवाह झाला, हे जे आपण म्हणतो हे सगळं म्हणजे काय आहे, अग्नीची उपस्थिती ही प्रथम आहे. त्याच्यामुळं प्रथम देवता जी आहे ती अग्नी आहे. त्याच्यामुळं आपल्याला अग्नीचं महत्त्व हे मधुच्छंदा ऋषी आपल्या प्रत्येक श्लोकातून सांगतायत. आणि मग अग्नी आपल्याला काय काय प्रदान करते, काय काय नाही, ह्या सगळ्या ह्यांचा अर्थ आपल्याला प्रत्येक रुचीमधनं आपल्याला पाहता येईल. आता आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे का, जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हणजे अंत्येष्टीलासुद्धा आपल्याला अग्नीशिवाय पर्यायच नसतो. अग्निसंस्कार म्हणतो आपण त्याला. म्हणजे हे सगळे जे 16 संस्कार जे आहेत ते आपल्याला अग्नीशी संबंधित आहेत. म्हणून अग्नीला प्रथम स्थान आहे. म्हणूनच ऋग्वेदामध्ये अग्नी हे पहिलं हे आहे. पहिल्या सूक्तामध्ये पहिलं सूक्त जे आहे ते अग्निसूक्त आहे. आता ते अग्निमिळे म्हणजे हे ऋषी जे आहेत, पहिला श्लोक किंवा पहिली ऋचा म्हणू आपण, तर अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवऋत्विजम होतारम रत्नधातमम. आता ह्याच्यामध्ये अग्नीची स्तुती करणे, इळे म्हणजे स्तुती करणे, हे स्तुती करतायत. आणि ऋत्विज म्हणजे आत्ता जे तुम्हाला सांगितलं का यज्ञासाठी देवतांना जो आवाहन करणारा आहे त्याला ऋत्विज म्हणतात. तर हे सगळे जे शब्द आहेत हे अग्नीसाठी वापरलेत. आता अग्नी देवतांना आवाहन करतो. आता काय झालेलं आहे, सध्याच्या काळात आपल्या धर्माची किंवा आपल्या ह्याची टिंगल करण्याची एक जी सवय झालेली आहे ती मोडून काढण्यासाठी आपण असाही अभ्यास केला पाहिजे. कोणी म्हणेल का तुम्हाला का यज्ञ केल्याने काय ती खरंच देवता येणार आहे का, तुम्ही कशावर नाही काही कसे काय असे हे करता, असं जर कोणी म्हटलं तर आपण त्यांना उत्तरं देता आले पाहिजेत. का अग्नी हे माध्यम आहे आणि त्या ज्या देवतेची आपण आराधना करूत किंवा आवाहन करूत ती देवता अग्नीच्या माध्यमातून त्या देवतेला तर आपला हवी म्हणजे आहुती देतो जी यज्ञामध्ये, ती आहुती पोचवली जाते. तर आता असं कसं काय शक्य आहे, तर मग आता त्यांना आपण सांगू शकतो का तुम्ही इथे बसला आहात आणि तुमच्या हातात फक्त रिमोट आहे, पण तुम्ही दूरचा टी व्ही लावू शकता, दूरचा AC चालू करू शकता. आजकाल रिमोटनी सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इतकंच नव्हे तर मोठे सेन्सर आहेत, सेन्सर वगैरे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कशा काय तुम्हाला त्याच्यावरती विश्वास ठेवता. मग ह्याही गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि आपल्या धर्माचं मोठेपण सांगण्याचे हे दिवस गरजेचे आहेत. कारण इतर धर्मीय आपल्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची महत्त्व पटवून देण्याची ही आवश्यकतेचे दिवस आहेत. त्याच्यामुळं कोणी आपल्या वेदांची वगैरे जर टिंगल केली किंवा काही केलं तर आपण त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी आपलं ज्ञानात व्यवस्थित भर पाडली पाहिजे. नुसतं परीक्षार्थी होऊ नका, अभ्यासपूर्ण व्हा, असं माझं म्हणणं आहे तुम्हाला. आता अग्नी काय काय देतो आपल्याला, तर अग्नीच्या जवळ अग्नी हे आपल्याला अनेक रत्न देतो आणि अनेक रत्नांना धारण करणारा किंवा मोठ्या प्रमाणावर आपल्याला रत्नांची प्राप्ती, रत्न म्हणजे एक संपत्ती असा आपण त्याचा अर्थ करू. रत्न म्हणजे हिरे माणिक मोतीच अग्नीतून मिळतील असं नाही आहे. संपत्ती पूर्वी करन्सी ही साधारणपणे ह्याच्यामध्ये मोजली जायची, सोन्या नाण्यात मोजली जायची. आणि अजूनही तुम्हाला कदाचित माहिती असेल, आता मी बँकिंगमध्ये असल्यामुळं मी सांगू शकते का आपल्या ह्याच्यामध्ये आपण जे रिझर्व्ह बँकेमध्ये आपलं जे सोन्याचा स्टॉक असतो तो हा फार महत्त्वाचा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींना तुमच्या देशाच्या ह्याच्यात सोन्याचं किती स्टॉक आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यात गृहीत धरल्या जातात त्या आपल्या करन्सी ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आणि बऱ्याच वेळा तुम्ही कदाचित पाहिले असेल का जेव्हा शेअर्सचे भाव गडगडतात
त्यावेळी सोन्याचे भाव वधारतात. म्हणजे लोक कशात इन्व्हेस्ट करतात, तर सोन्यात इन्व्हेस्ट करतात. आणि सोन्याचे भाव वधारतात तेव्हा शेअर्सचे भाव असं हे होतात. तर हे सगळ्या ह्या एकमेकांवरती अवलंबत असलेल्या गोष्टी आहेत. तर ठीक आहे, तो हा ह्याच्यामध्ये भाग नाही आहे, मी एक सहज विषय निघाला म्हणून सांगितलं. तर ते जे आपल्याला ऋत्विज आहेत, यज्ञाचा पुरोहित जो आहे तर तो अग्नी हा आहे. आणि अग्नी हे माध्यम आहे. आता आपण जेव्हा गणेश याग करतो तेव्हा आपण गणेशाला आवाहन करतो. पण गणेशाला आवाहन करतो तो कोणाच्या मार्फत करतो? आपण गणेश यागाचा जो यज्ञ करत असतो त्याच्यात आहुती देतो आणि मंत्र हे गणेशाचे म्हणतो. तर माध्यम काय झालं? अग्नी झाला. त्याच्यामुळे यज्ञाचा पुरोहित किंवा देवतांचा पुरोहित म्हणून हे अग्नीला संबोधलं गेलेलं आहे. आणि त्याची स्तुती हा मधुच्छंदा ऋषी करत आहेत. तर आता तो जो आहे तो सगळ्या रत्नांचा दाता आहे आणि त्याची स्तुती हे मधुच्छंदा ऋषी करतात. आता दुसरा श्लोक घेऊया आपण. अग्निही पूर्वेभी ऋषिभिरिड्यो नूतनय ऋत स देवा एह वक्षती. आता अग्निही आता पूर्वेभी म्हणजे पूर्वीच्या काळात जे ऋषी होते ते, आता पूर्वीच्या काळात ऋषी जे होते तर आता साधारणपणे अंगिरा ऋषी जे आहेत, अंगिरा ऋषी जे आहेत त्यांचा जन्म अग्नीतून झालेला आहे. तर अंगिरस असं ते हे, तर पूर्वीच्या काळातले म्हणजे अंगिरा ऋषी किंवा बृहस्पती ऋषी जे होते तर हे जे ऋषी होते ते अग्नीची उपासना, त्यांची उपास्य देवता जी होती ती अग्नी होती. तर अग्नी म्हणजे पूर्वीच्या काळापासून अग्नीची उपासना चालू आहे. आणि नूतनय ऋत म्हणजे अजून आत्ताही त्याची चालू आहेच उपासना करणं अग्नीची. तर नूतनय ऋत म्हणजेच अर्वाचीन काळात, प्राचीन काळातही होतं आणि अर्वाचीन काळातही होतं. तर अर्वाचीन काळातसुद्धा आता जे मधुच्छंदा वगैरे ऋषी, आता आपल्या दृष्टीने मधुच्छंदा पण खूप प्राचीन झालेले आहेत, परंतु त्या ह्यांच्या दृष्टीने जेव्हा त्यांनी रचना केली त्यावेळी त्यांनी असं मांडलेलं आहे का पूर्वीच्या काळात पूर्वे भी ऋषी भिरिड्यो म्हणजे त्यांनी सुद्धा अग्नीची स्तुती केलेली आहे. आणि आता नूतनय ऋत म्हणजे अर्वाचीन काळात सुद्धा ऋषीमुनी हे अग्नीची स्तुती करतात. आणि मग काय, मग ते अग्नीला काय म्हणतात का अंगिरा वगैरे हे ऋषी करून त्यांना ह्यांना बोलावलेलं आहे अग्नीला. अग्नीच्या सोबत इतर देवतांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे का ह्याच्यामध्ये यज्ञामध्ये त्यांना आवाहन करतो. आता जसं आत्ता मी म्हटलं का गणेश याग, दत्त याग हे वेगवेगळे याग जे आहेत त्याच्यामध्ये आपण प्रत्येक देवताला आवाहन करत असतो. आणि ह्याच्यासाठी जी माध्यम जे आहे ते आपलं अग्नी आहे. त्याच्यामुळं त्याच्यात आवाहन करताना आपण त्यांना बोलावतो. आता तिसरं जे आहे, आता हा जो श्लोक आहे अग्निपूर्वे ऋषी भिरिड्यो, हा आत्ताची जी प्रश्नपत्रिका पाठवली होती त्याच्यात दिलेला आहे. मग आता ह्याचं उत्तर लिहिताना तुम्ही थोडंसं आधी त्याची पूर्वपीठिका जी आहे, पूर्व प्रस्तावना जी आहे ती थोडीशी मांडा. अगदी म्हणजे तेवढ्या 2च ओळीचा अर्थ लिहायचा असं नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला अग्नीची कशासाठी फायदा आहे, कशाचे आपण उपयोग करतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं ह्याच्यात विश्लेषण येऊ द्या. आणि मग नंतर जे आत्ता ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे का पूर्वीच्या काळी अंगिरा ऋषी किंवा बृहस्पती ऋषी हे जे होते ह्यांनी सुद्धा अग्नीची उपासना केलेली आहे. आणि आता अर्वाचीन काळातल्या सुद्धा ऋषीमुनी त्या अग्निदेवताचीच उपासना करतात. ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि मग अग्नीला आता स देवा एह वक्षती. आता जेव्हा येतं इथे, आता तुम्हाला कदाचित संधी वगैरे शिकवली असेल तर सह म्हणजे तो. तर देवा एह वक्षती म्हणजे तू त्यांना ह्या इथे यज्ञामध्ये घेऊन ये. इह पासनं ते ई आणि ची संधी, गुणसंधी जी झालेली आहे त्याची एह झालेलं आहे. आणि सह ही विसर्ग संधी
विसर्ग संधी सह जेव्हा वापरतो तेव्हा त्याचा विसर्ग निघून जातो. त्याच्यामुळं स म्हणजे त्याचा अर्थ स वेगळा नाही आहे, तर सह असा त्याचा अर्थ होतो. आता सोबत जर तुम्ही संधीचाही अभ्यास केला तर तुमचं व्याकरणाचाही अभ्यास होऊन जातो सोबत. त्याच्यामुळं पूर्वे भिही, आता मग ऋषी, आता मग भिहीचा विसर्ग संधी जी झालेली होती त्याचा रफार झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही थोड्याशा पाहत गेलात तर तुम्हाला एक अभ्यासात आनंद घेता येईल. काय काय करता येतं आपल्याला ह्याच्यामध्ये. म्हणजे विसर्ग संधी वगैरे ह्याच्यामध्ये ऋग्वेदातल्या सगळ्या श्लोकांमध्ये इतकी चांगली होते का म्हणजे त्याच्यातनं आपल्याला वेगळा अभ्यास करायची काही गरजच पडत नाही. आता तिसरा जो श्लोक आहे यात अग्निना रईम रईम अग्निना रईम अश्नवयत अश्नत्व पोषमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम. म्हणजे जे आता जे आहे तर अग्नीची जी कोण उपासना करतोय का यजमान म्हणजे जो यज्ञ करणारा आहे किंवा जो जो आपण ह्याच्यासाठी यज्ञासाठीचा जो उपासना करतोय त्याला यजमान म्हणतात. तर अग्नीची जो उपासना करणारा आहे त्याला जर अग्नीची उपासना करत राहिला तर त्याला प्रतिदिने म्हणजे दिवे म्हणजे नियमित असं, तर प्रतिदिन तर त्याला रैम म्हणजे संपत्ती किंवा विद्या दोन्ही त्याचा अर्थ होऊ शकतो. रैम म्हणजे विद्या आणि धन असं दोन्ही होऊ शकतं. आता आपल्याला तर ह्याचं तर लिंक माहिती आहे. जर समजा विद्या असेल तरच धन प्राप्त होईल, विद्या नसेल तर अडाणी माणूस 200 रुपये रोजावरच काम करेल. आणि जर चांगला शिकलेला माणूस आहे त्याला 50,000 रुपये स्टार्टिंगला पगार मिळेल. हे तर आपल्याला सहज माहिती आहे, म्हणजे माहिती आहेत ह्या गोष्टी. त्याच्यामुळं विद्या मिळाली का धन आपोआपच येतं. तर त्याच्यामुळं जेव्हा आपण जर अग्नीची उपासना केली तर तुम्हाला काय काय मिळू शकतं, तर रैम म्हणजे विद्या किंवा धन असं त्याचा अर्थ आहे. आणि पोषमेव म्हणजे तुम्हाला जे पोषण करणारं म्हणजेच अन्न वगैरे जे तुमच्या जगण्यासाठी ज्या गरजा आवश्यक आहेत त्या पोषमेव, तर त्याचा त्या आहेत त्या तुम्हाला त्या अग्नीपासून मिळतील. आणि हे तर आपण उघडच आहे का अग्नी असेल तरच आपण अन्न शिजवून खाऊ शकतो वगैरे. म्हणजे आपल्या शरीराचं जे पोषण करण्यासाठी आवश्यक आहे त्याच्यासाठी अग्नीची गरज आहेच आहे. म्हणजेच जो अग्नीची उपासना करतो, तर उपासना करणं म्हणजेच काय, तर त्याला त्याच्या जो आपण वापर करतो तो व्यवस्थित वापर करणं आणि त्याची उपासना करणं. हे जे करतो त्याला काय काय मिळू शकतं, तर त्याला धन मिळेल, त्याच्यानंतर त्याला पोषण करणारे असं अन्नधान्य मिळेल. आणि वीरवत्तमम म्हणजे वीर त्याला पुत्र जन्माला येतील त्या ह्याला. तर हे सगळं कसं एकमेकांशी रिलेटेड आहे. तुम्हाला विद्या मिळाली तर धन मिळेल, धन मिळालं तर तुम्हाला अन्नधान्य मिळेल, अन्नधान्य चांगलं पोषक असेल तरच तुम्हाला चांगली संतती होईल. ह्या सगळ्या एकमेकांच्या वरती अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. म्हणून तुम्ही अग्नीची जी उपासना करायची आहे किंवा अग्नीला जे त्याचे महत्त्व दिलेलं आहे ते याच्यामुळे दिलेलं आहे. आता आग्नेयम, आता ह्याच्यात अश्वनत म्हणजे तुम्हाला मिळणे असं त्याचा अर्थ होतो. आता इथे जे असतं रैम आणि अश्न, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्णमेलन झालेलं आहे. म हलंत आहे आणि म म्हणून मग ते म पूर्ण झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आता चौथा श्लोक घेऊया. अग्नेयम. श्रीराम किती वेळ आहे म्हणजे मला सांग बरं का, किती वेळ घ्यायचा आहे? हां ठीक आहे. अग्निना नाही तो झालेला आहे. अग्नेयम यद्मध्वरम विश्वतः परिभूरसी स इद्देवेषु गच्छति. आता पूर्वीच्या काळी काय होतं का अग्नीमध्ये हे यज्ञामध्ये नरबळी पशुबळी हे सगळे असे दिले जायचे. तर हे एक वाईट प्रथा होती आणि ती वाईट प्रथा मोडण्यासाठी
मग जेव्हापासून अग्नीची उपासना सुरू झाली तेव्हा ही प्रथा थोड्याफार प्रमाणात कमी झाली. परंतु ह्या ऋषींचं काय म्हणणं आहे, मधुच्छंदा ऋषींचं म्हणणं आहे का हे अग्नी, का तुझ्याकडे जे अध्वरम म्हणजे हिंसारहित, म्हणजे हिंसा न करणारा असा जो यज्ञाचा प्रकार आहे तो हिंसारहित असावा असं ऋषी म्हणतात अग्नीला. आणि त्या म्हणजे त्या हिंसारहित यज्ञाचा हे परिपूरसी म्हणजे पूर्ण जगामध्ये त्याचा प्रसार होऊ दे. आणि म्हणजे ह्याचाच अर्थ काय झालं का हे यज्ञ जे आहेत हे सगळे हिंसारहित होऊ देत. हिंसारहित झाल्यानंतर काय होईल का ही जी प्राण्यांची वगैरे जी बळी दिला जायचा ही वाईट प्रथा जी आहे ती कमी होईल. आणि मग त्याच्यामुळं मग हे जर असं झालं तर सगळ्या देवांना तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये देवेशू म्हणजे अनेक वचन, षष्ठी बहुवचन झालेलं आहे. तर हे ते देवेशू सगळ्या देवांना याचा फायदा होईल आणि सगळ्या देवांना आपल्याला त्याच्यामध्ये असे हिंसारहित यज्ञ करण्यासाठी आपण त्यांना बोलावता येईल अग्नीला, असं हे ऋषी अग्नीला म्हणतात. तर ह्याच्यामध्ये तर अध्वरम म्हणजे हिंसारहित. आता तुम्हाला कदाचित माहिती असेल का पूर्वी जे अश्वमेध यज्ञ व्हायचा तर अश्वमेध यज्ञ म्हणजे फार मोठा यज्ञ असायचा. तर म्हणजे बऱ्याच गोष्टी उपनिषदांमध्ये सांगितल्यानंतर आपल्याला कळतात का व काय काय आहे. तर एका उपनिषदात असं लिहिलेलं आहे का अश्वमेध यज्ञ जेव्हा चालू होता तेव्हा तो घोडा सोडला आणि नंतर त्या घोड्याचा बळी त्या यज्ञात दिला जातो. ही म्हणजे एक विचित्र अशी गोष्ट वाटली, पण हे उपनिषदामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. तर पण हे पूर्वीच्या काळी जे हिंसा व्हायची किंवा त्या बळी दिले जायची ही वाईट प्रथा, कुप्रथा म्हणतो आपण, ती बंद व्हावी आणि त्याचा प्रसार हिंसारहित यज्ञाचा सगळीकडे व्हावा अशी मधुच्छंदा ऋषी अग्नीला विनंती करतायत. आता अग्निर्होता कवी क्रतुः सत्यश्वचित्रवस्तमम देवो देवेभिरागमत असं आहे. तर आता हे अग्निर्होता, आता अग्नीचा होता, आत्ताच आपण होता या विषयावरती आपली बरीच चर्चा झाली आहे. तर ऋग्वेदात देवतांना जो आवाहन करणारा आहे त्याला होतृ हा शब्द आहे. होतृ ह्या शब्दाची प्रथमा विभक्ती होता झालेली आहे. तर होता जे आहे ते ऋग्वेदातील यज्ञातील देवांना आवाहन करणाऱ्या पुरोहिताला म्हणतात होता. तर कविक्रतुः, कविक्रतुः म्हणजे त्या माणसाला भूत भविष्याचा वेध घेतला जातो किंवा द्रष्टा आहे तो भूत आणि भविष्याबद्दलचा, किंवा अनेक म्हणजे त्याला सगळ्या ह्या गोष्टी माहिती आहेत असा जो आहे तर त्याला कविक्रतुः म्हणतात. आता दुसरा एक शब्द आहे का शतक्रतू. तर शतक्रतू आणि कविक्रतू हे दोन शब्द आहेत. तर नेटच्या परीक्षेमध्ये हे असे ट्रिकी क्वेश्चन विचारले जातात का बुवा कविक्रतू कोणाला म्हणतात आणि शतक्रतू कोणत्या देवाला म्हणतात. असं जर विचारलं तर कविक्रतू हे अग्नीला म्हटलं जातं आणि शतक्रतू हा इंद्रासाठी आहे. कारण इंद्रांनी काय केलेले आहेत का 100 यज्ञ करणारा हा शतक्रतू म्हणून इंद्राला शतक्रतू म्हणतात आणि कविक्रतू हा अग्नीला म्हटलं जातं. त्याच्यामुळं ह्या अशा ज्या गोष्टी आहेत या बारकाव्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कुठेतरी तुमच्या ह्याच्यात सुक्ताच्या अभ्यासाच्या ह्याच्यात लिहून ठेवा. कारण हे असे क्वेश्चन्स हे UGC नेटच्या परीक्षेमध्ये सहज विचारले जातात आणि मग त्यावेळी आपल्याला क्रतू हा शब्द कुठे आहे वाचला बुवा, कुठे वाचला बुवा असं काही गफलत होऊ नये म्हणून शतक्रतू इंद्राला म्हटलं जातं, कविक्रतू अग्नीला म्हटलं जातं. जो भूत आणि भविष्याचा द्रष्टा आहे त्याला माहिती दिसतं. द्रष्टा म्हणजे पुढचं दिसणारा असं त्याला म्हणतात द्रष्टा. तर त्याला भूत आणि भविष्याचा त्याचा माहिती आहे की आणि म्हणजे कवी म्हणजे काय, कवीचा अर्थ ह्याच्यामध्ये का वेळ आणि दिशा ही त्याला पुढे पाहणार आहे. म्हणजे त्याला वेळ आणि दिशा ह्याचं ज्ञान आहे, म्हणजे भूत आणि भविष्याचं ज्ञान आहे असाच त्याचा अर्थ झालेला आहे. आणि मग त्याला हे जे आहे तर कीर्ती देणारा आहे.
आता हे पण एक कविक्रतू हे पण विशेषण झालेलं आहे अग्नीबद्दलचं. आणि सत्यचित्र वस्तमम असं जे आहे ते पण आपल्याला अग्नीच्या बद्दलचं एक विशेषण आहे. म्हणजे अग्नीच्या बद्दलची विशेषणं काय आहेत हे एक आपण 10-12 जे काही येतील ते एका ठिकाणी लिहिले का ह्याच्यासाठी आपण अग्नीला हे संबोधलं आहे, हे विशेषण झालं अग्नीचं. आता तो जो अग्नी आहे तो कसा भूतभविष्याचा द्रष्टा आहे आणि तो तुमची जी कीर्ती आहे, तुम्हाला जे यश मिळणार आहे ते सगळीकडे त्याची कीर्ती पसरणार आहे तुमची यशाची. जर तुम्ही अग्नीची उपासना केली तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतीलच. यश मिळेल, कीर्ती मिळेल. आणि शिवाय मग ती त्याच्यासोबत आगमत म्हणजे देवभिही म्हणजे अनेक देवता. आणि र हे विसर्ग संधी, आत्ताच जे मी म्हटलं देवभिहीची विसर्ग संधीचं रफार झालेला आहे म्हणून ते र झालं. आणि आगमत म्हणजे घेऊन ये त्यांना. आणि इतर देवतांना सुद्धा तुझ्यासोबत अग्नीला अशी विनंती केलेली आहे का जो अग्नीची उपासना करतो त्याचे यश कीर्ती वाढू दे, त्याची जगामध्ये सगळीकडे प्रसिद्धी होऊ दे. आणि शिवाय दुसरं म्हणजे तो इतर देवतांना त्यांनी घेऊन यावं अग्नीने, असं त्याचं देवतांना आवाहन करणारा असा आहे तो. आणि देव हा शब्द कशावरनं आलेला आहे का दिव हा शब्द जो संस्कृतमध्ये आहे, दिव शब्दावरनं देव आला. म्हणजे देव म्हणजे काय तर प्रकाश देणारा किंवा उज्ज्वल असा त्याचा अर्थ होतो. तर ते जे आहे ते त्याच्यात काय असतं का म्हणजे आपण देव असं म्हणतो, पण देवाचा म्हणण्याचा अर्थ काय का जो आपल्याला यशाचा मार्ग दाखवणारा आहे तो. म्हणजे तुम्ही निव्वळ काही न करता देवदेव करून बसू नका का तुम्ही त्याची काय ना काहीतरी तुम्ही कार्य करा. तुम्हाला त्याचा तो मार्ग दाखवणारा आहे, यशाचा मार्ग दाखवणारा, उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवणारा असा तो देव. तर नाहीतर ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी असतं ना का काही न करता मला देव देईल, पण नाही देव केव्हाच कधी असं निष्क्रिय लोकांना कधीच हे करत नाही, मदत करत नाही, सहाय्य करत नाही. जर तुम्ही कष्ट कराल तर निश्चित तुम्हाला मदत मिळते, त्यांचा मार्ग मिळतो. आता त्याच्यानंतर तिसरा 6वा जो श्लोक आहे, यदंग दाशुषे त्वमग्ने भद्रम करिष्यसी तत्वे तस्य सत्यमंगिरः. आता ह्याच्यात काय आहे का दाशुषे म्हणजे जो हवी देणारा जो यजमान आहे, यज्ञामध्ये जो आहुती टाकतो त्याला हवी देणे म्हणतात. तर तो जो यजमान आहे तर तो काय करतो का इतर देवतांना भद्रम म्हणजे चांगलं. आता भद्रम करणेभिः शृणुयाम देवताः असं जे आपण म्हणतो, किंवा एक सुभद्रा म्हणून जे नाव असतं. तर भद्र म्हणजे जे चांगलं आणि ते त्यातल्या त्यात म्हणजे अधिक चांगलं. म्हणजे हे भद्र हा शब्द चांगल्यासाठी वापरलेला आहे. तर मग जो दाशुषे म्हणजे जो यज्ञ करणारा जो माणूस यजमान आहे तर त्याला काय करेल तर का तो त्याचं भद्रम करेल म्हणजे चांगलंच करेल. करिष्यसे म्हणजे त्याचा विकासच करेल, त्याच्या उत्कर्षातलंच त्याचा उत्कर्ष करेल. आणि मग तो कोण आहे, तो अग्नी कसा आहे का अंगिरस ऋषींना आत्ताच मी तुम्हाला सांगितलं का अगदी सुरुवातीचे जे प्राचीन जे ऋषी होते ते अंगिरा ऋषी होते आणि बृहस्पती. तर ह्यांनी जी अग्नीची स्तुती केली किंवा त्यांची जी उपास्य देवता अग्नी होती, तर ती जी आहे तर अंगिरस ऋषींना कशातनं जन्म झाला आहे तर अग्नीच्या निखाऱ्यातनं त्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळं तर हे अग्नी का तू म्हणजे ह्या अंगिरस ऋषींना जन्म देणारी तू अग्नी आहेस आणि तू त्या यजमानाचं नेहमीच तू भद्रम करशील म्हणजे चांगलंच करशील असं ते मधुच्छंदा ऋषी अग्नीला म्हणतात. आता उपत्वाग्ने दिवे दिवे दोषावस्तर्दिया वयम नमो भरंत एमसी. म्हणजे आता ह्याच्या उप म्हणजे जवळ. आता उप म्हणजे जवळ म्हणजे आपण म्हणतो ना उपवास आहे, त्याचा आता अपभ्रंश झाला, उपास झालेला आहे. पण उपवास याचा अर्थ तर सगळ्यांनाच माहिती असेल का त्या दिवशी तुम्ही पोटाला थोडीशी विश्रांती देऊन
तुम्ही देवाच्या जवळ बसून त्याची स्तुती करा किंवा त्याचं जे काही स्तोत्र आहे ते म्हणा किंवा देवाचा संबंधी जे काही तुम्हाला कार्य करायचं आहे ते कार्य करा. म्हणून उपवास म्हणजे जवळ बसणे, त्याचं वास म्हणजे निवास वास म्हणतो म्हणजे तिथे बसणे असं त्याचा अर्थ होतो. तर हे जे आहे ते आता ते उपास वगैरे आणि त्याचा अपभ्रंश झाला आणि त्याचा फक्त अर्थ असा काढला जातो का त्या दिवशी जे रोज जेवतो ते न खाता उपासाचे पदार्थ खाणे असं जे आपण म्हणतो तर थोडासा चुकीचा आहे किंवा प्रचलित तो झालेला आहे. पण उपत वागणे, जो अग्नीच्या जवळ बसतो किंवा अग्नीची उपासना करतो, दिवे दिवे म्हणजे प्रतिदिन, तर त्याला काय होतं, त्याच्यातले जे दोष आहेत ते दोष कमी होतील आणि काय वर्धमान होईल तर धिया म्हणजे एक उत्तम बुद्धी, धीमही म्हणतो आपण. तर ही उत्तम बुद्धी आपल्याला जर समजा आपण अग्नीची उपासना केली तर उत्तम बुद्धी मिळेल आपल्याला. वयम म्हणजे आपल्या सगळ्यांना, वयम अहम आवाम वयम आपण जे हे म्हणतो स्वतःबद्दलचं जे तर ते रूप जे आहे ते वयम म्हणजे सर्वांसाठी, आमच्या सर्वांना काय मिळेल तर अग्नीची उपासना केली तर आपल्यातले दोष कमी होऊन आपल्यातली बुद्धी जी आहे, चांगली बुद्धी जी आहे तिचा विकास होईल. आणि नमो भरंत यहसी. आता तुम्हाला कदाचित आपण सगळे थोडेसे ग्रामीण भागातले त्याच्यामुळं आपल्याला ह्या गोष्टींची माहिती आहे का आपल्याकडे दिवा लावला का आपण नमस्कार करतो. कोणताही लाईट लागो का किंवा गाडीतला दिवा लावा किंवा कोणताही लावा तर आपल्याला एक हात जोडायची सवय असते का, तर ही पूर्वीपासून आपल्याला चालत आलेली आहे. आपण संध्याकाळचा दिवा लावतो देवाजवळ तर आपण आधी शुभम करोती म्हणतो का, तर काय आपल्याला ते दिव्याच्यामुळं आपण त्याची दिव्याची उपासना करतो. उपत वागणे म्हणजे देवाच्या जवळ बसून हे दिव्याच्या जवळ बसून आपण ते उपासना करतो किंवा दिव्याला नमस्कार करतो का, तर ते आपल्याला सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला उजेड आणणारी आहे, उत्कर्ष करणारी आहे, म्हणून तिचे उपासना करतो. म्हणजे अग्नीची उपासना करण्यासाठी किंवा अग्नीची स्तुती करण्यासाठी हे मधुच्छंद ऋषी किती वेगवेगळे उदाहरणं देत आहेत. तर त्याच्यामुळं काय होईल तुमची का तुमची बुद्धी वाढेल. तुम्हाला आता स्वाभाविकच आहे कर जर तुम्ही जंगलात गेलात आणि तिथे काहीच विजेची सोय नसेल, काही नसेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाहीत पुढे. पण तेच तुम्ही आता लाईटमध्ये बसून तुम्ही आता जसं ऑनलाईन क्लास करताय तर हे करताना तुमचा अभ्यास वगैरे होतो, म्हणजेच तुमचा काय होतं आहे का तुमची बुद्धी वाढते आहे. तर ही उत्तम बुद्धी प्रदान करणारा कोण आहे तर अग्नीच आहे. तर हे अंधकार दूर करणारे जे अग्नी आहे तिला आम्ही नमस्कार करतो आणि नमस्कार करतो म्हणजेच तिची आपण प्रार्थना करतो किंवा स्तुती करतो असं त्याचं आहे. श्रीराम सांगत जा. माझं काही घड्याळाकडे लक्ष नाही आहे. हां, आता 2 श्लोक आहेत. राजंतम अध्वराणाम गोपामृतस्य दिदिवीम वर्धमानम स्वे दमे. आता राजंत म्हणजे प्रकाशमान असे आहे. अध्वराणाम म्हणजे हिंसारहित. आत्ता जर आपण विषय घेतला होता का पूर्वीच्या काळी जे यज्ञामध्ये हिंसा व्हायचे तर ती हिंसा कमी करण्यासाठी कोणी ह्याचा म्हणजे या यज्ञामध्ये हिंसा होऊ नये असा तू शासक बन किंवा असा तू त्याच्याबद्दल अग्नीला हे दिलेलं आहे का अग्नीला विनंती केलेली आहे का तू असं अध्वराणाम म्हणजे तुम्ही जे हिंसा होणारे जे आहेत ते त्याच्यामध्ये हे करा, तुम्ही शासक व्हा. आणि गोपामृतस्य दिदिवीम म्हणजे गोपामृतस्य म्हणजे काय का त्याच्यामध्ये तू जे हिंसा न होईल याच्यासाठी तू संरक्षक म्हणून बस. संरक्षक म्हणून अग्नीला विनंती केलेली आहे का तू संरक्षक हो त्याच्यासाठीचा. आणि म्हणजे आम्ही आमच्या घरीसुद्धा अतिशय जे हे आहेत दिदिवीम म्हणजे पुन्हा पुन्हा प्रकाशित अशी देवता जी असते त्याला दिदिवीम म्हणतात. तर ते जे आहे ते त्याच्यामध्ये
आमच्या यज्ञशाळेत किंवा आमच्या घरामध्ये तू प्रकाशमान हो आणि त्याच्या बाकीच्या अग्नी म्हणजे जे यज्ञ हिंसारहित होण्यासाठी तू सहाय्य कर किंवा त्याच्यावरती तू संरक्षक हो का हिंसा होणार नाही याच्याकडे तू लक्ष दे असं त्या अग्नीला विनंती केलेली आहे. तर आणि शेवटचा जो श्लोक आहे स नः पितेव सुनवेग्ने सुपायनो भव सचस्वा नः स्वस्तय. म्हणजे आता हे पुन्हा आत्ता जे सांगितलं ते हे सह यायला पाहिजे. म्हणजे सह म्हणजे तो. आता ते जेव्हा आपण श्लोकामध्ये वापरतो तेव्हा त्याचा विसर्ग निघून गेलेला असतो. तर आता पितेव म्हणजे पित्याप्रमाणे अग्नीला कशाची उपमा दिलेली आहे तर पित्याची उपमा दिलेली आहे. तर आता तुम्हाला UGCमध्ये असाही प्रश्न विचारू शकतात का पितेव कोणत्या सूक्तात म्हटलेलं आहे कोणत्या देवतेला म्हटलं आहे तर अग्नीला म्हटलं आहे. आणि मला असं वाटतं विष्णू सूक्तामध्ये बंधू म्हटलेलं आहे. तर ते म्हणजे आता हे कशा आहेत का आता जे आपल्याला लक्षात आलं का हे पितेव अग्नीला म्हटलं तर ते कुठेतरी तुम्ही नोट करून ठेवा का पितेवा म्हटलं. आता पिता जसा पुत्राचा उत्कर्ष व्हावा म्हणून जसा तो जवळजवळ त्याच्यासाठी वेळ देणं त्याच्यासाठी कष्ट करणं हे जे आपण करतो आणि आपण कोणतीही जी मनुष्य जातीतले जे हे आहे का ते काय करतात का आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण ती तरतूद करून ठेवतो किंवा जे आहे ते कशासाठी तर काय त्यांचा उत्कर्ष व्हावा म्हणून जे आपण करतो ते पित्याचं लक्षण आहे. तर असं हे जे आहे तर का तो अग्नी जो आहे तो आपल्याला पित्यासमान झालेला आहे आणि पित्यासमान असल्यामुळं तो आमचे सुनवे म्हणजे म्हणजे मुलासाठी म्हटलेलं आहे. तर सुनवे म्हणजे गुरुवेसारखा सुनवे झालेला आहे त्याचा. तर तू आमच्याजवळ आमच्यासाठी तू वेळ देतोस आणि आमच्याजवळ थांबतोस असं जे पित्यासारखं जे तू करतोयस तर म्हणजे त्याच्यामुळं आम्हाला तुझी सतत गरज वाटते. आणि म्हणजेच काय तर अग्नी ही आपल्याला प्रत्येक वेळी आपल्याला इझिली अवेलेबल व्हायला लागलेलं आहे सध्याच्या काळामध्ये म्हटलं तरी चालेल. तर ते आपल्याला कशासाठी आहे तर आपल्या उत्कर्षासाठी आहे. आणि ह्या उत्कर्ष कोणासारखा पाहतोय आपल्याला तर हा पित्यासारखा पाहतोय. त्याच्यामुळं पिता ज्याप्रमाणे मुलांचा उत्कर्ष करण्यासाठी त्याच्या आसपास असतो किंवा त्याला मदत करतो तशी तू आम्हाला मदत करतोयस. त्याच्यामुळं हे अग्नी का तू आम्हाला ज्या पद्धतीने मदत करतो तसंच तू आमच्याजवळ सतत राहत जा आणि आमचं कल्याण कर असं अग्नीला